झालंय काय आमच्यापर्यंत आलंच नाही, आमच्या आरक्षणाचं झालंय काय आमच्यापर्यंत आलंच नाही. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो, डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो. कोण आहे घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणताय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. आरक्षणात वर्गीकरण झालंच पाहिजे, आरक्षणात वर्गीकरण झालंच पाहिजे. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. अरे आरक्षणाचं झालं का आमच्यापर्यंत आलंच नाही, अरे आरक्षणाचं झालं का आमच्यापर्यंत आलंच नाही. सचिन भाऊ साठे तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं, सचिन भाऊ साठे तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. जय लहूजी जय लहूजी, जय लहूजी जय लहूजी. सर्वांना नमस्कार. मी सचिन साठे, डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेना या संघटनेच्या माध्यमातून लहुजी साळव्यांच्या पावनभूमीतून पुण्यामधून आम्ही ही पायी पदयात्रा मुंबईच्या दिशेनं घेऊन आलो. आमचा हेतू एवढाच आहे की अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे आणि प्रगत जात आणि अप्रगत जात असं कॅटेगरायझेशन होऊन अप्रगत जातींना समानतेची आणि न्यायाची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे शासनाने या अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा निर्णय हातात घेतलेला आहे. 1 ऑगस्ट 2024ला सुप्रीम कोर्टाने हे निर्देश दिलेले आहेत की अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण करता येते. त्या राज्यांना ते अधिकार दिलेले आहेत, ठरवण्याचे अधिकार दिलेले आहेत आणि त्याचा आधार घेऊन तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेशमध्ये, हरियाणामध्ये, पंजाबमध्ये ते लागू झालेलं आहे, तेलंगणामध्ये लागू झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये ही मागणी गेल्या 40 वर्षापासून पुढे आलेली आहे. पण या मागणीला तत्कालीन काँग्रेस गव्हर्नमेंटनं कधीही मनावर घेतलं नाही. पण यावेळेसच्या गव्हर्नमेंटनं याची दखल घेत बदर समितीची स्थापना केलेली आहे आणि या बदर समितीनं अभ्यास केलेला आहे. तो अभ्यासाचा अहवाल शासनाने स्वीकारला आहे. पण सध्या एक विरोधी वातावरण या निमित्ताने निर्माण झालेलं आहे आणि सामाजिक ऐक्याला धोका येईल आणि अनुसूचित जातीचे तुकडे होतील अशा स्वरूपाचा फेक नरेटिव्ह सेट करून त्यांनी महाराष्ट्रामध्ये आमच्याच या प्रगत जातींनी प्रचंड मोठ्या पद्धतीचा विरोध सुरू केलेला आहे. आमची ही लढाई सामाजिक न्यायाला अनुसरून आहे, कुठल्याही जातीच्या धर्माच्या विरोधातली नाही. असं असताना सुद्धा मातंग समाजाच्या एकूणच परिस्थितीला बाधक असणारे हे सर्व लोक अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करून पुन्हा एकदा आमच्या मुंडक्यावर पाय देण्याची चिन्ह निर्माण झालेले आहे आणि म्हणून शासनाने या मोर्चांना असल्या या दबावांना बळी पडू नये आणि उपवर्गीकरणाची मागणीला उशीर लावू नये अशा स्वरूपाचं मागणी घेऊन आम्ही पायी सगळ्या गावोगावी भेटी देत या ठिकाणी मुंबईच्या पावसाळी अधिवेशनावर धडकतो 24 तारखेला. उद्यापासून पावसाळी अधिवेशन चालू होतंय. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी आणि सुमित्रा बहिणी, तुम्ही काय मागणी करणार? मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना एवढीच आमची मागणी आहे की या जो अहवाल त्यांनी बदर समितीचा स्वीकारला आणि अग्रवाल समिती स्थापन केली, तात्काळ या अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याचा GR निघाला पाहिजे आणि मातंगाच्या हिताचं हे धोरण म्हणजे अनुसूचित जातीतल्या उपेक्षित जातींना न्याय देण्याची भूमिका लवकरात लवकर घेतली पाहिजे. यासाठी हा आमचा मोर्चा मुंबईच्या दिशेनं जातोय. एवढीच आमची माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही DCM यांना मागणी आहे.